युनिट नंबर 4 त्याचं टायटल आहे व्होकॅब्युलरी बिल्डिंग आणि व्होकॅब्युलरी बिल्डिंग या शब्दाचा अर्थ आहे शब्दसाठा वाढवणे. आता बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग असा अर्थ तुम्ही घेऊ शकाल त्याचा, परंतु बिल्डिंग म्हणजे काय तर उभे करणे. आता उभे करणे म्हणजे काय तर आपल्याला शब्द उभे करायचे नाहीयेत, तर जी भाषा आपण वापरणार आहोत किंवा जी भाषा आपण शिकणार आहोत त्या भाषेचे शब्द कसे वाढवायचे, शब्दसाठा कसा वाढवायचा हे आपल्याला याच्यामधून शिकायचं आहे. व्होकॅब्युलरी या शब्दाचा अर्थ आहे शब्दसाठा, शब्दसंचय. आणि तो शब्दसंचय आपल्याला काय करायचा आहे, वाढवायचा. इंग्रजी भाषा आपण वापरत आहोत त्यामुळे आता त्याचा शब्दसंचय कसा वाढवायचा, त्याच्या काही पद्धती आहेत किंवा त्याचे काही थोडक्यात नियम आहेत, तर ते नियम आपल्याला इथे बघायचे आहेत व्होकॅब्युलरी बिल्डिंग या टॉपिक मध्ये. तर आता हे शब्द किंवा शब्दसाठा का वाढवणं गरजेचं आहे. जसं आपण आपली मातृभाषा बोलतो तिथं आपल्याला शब्दांची गरज पडत नाही, शब्द वाचण्याची किंवा शब्द पाठ करण्याची गरज पडत नाही, कारण आपल्याला ते सगळे शब्द माहिती आहेत, आपण आपल्याला वाचलेले आहेत, बोललेले आहेत, वापरलेले आहेत आपण शब्द ते, त्यामुळे आपल्याला त्याची गरज पडत नाही. परंतु इंग्रजी ही आपण दुसरी भाषा म्हणून शिकतो आहोत आणि त्या भाषेचे शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. शब्द जर माहित नसतील तर एखादी भाषा आपल्याला वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे विचार करून बघा की तुम्हाला मराठीतले शब्दच माहित नसते किंवा तुमची जी मातृभाषा आहे त्यातले शब्दच माहित नसते, तर तुम्ही ती भाषा वापरू शकला असतात. तर भाषा वापरण्यासाठी त्या भाषेतले शब्द माहिती असणं गरजेचं आहे. शब्द कसे असतात किंवा ते कसे तयार होतात, शब्द आपण कसे एका शब्दापासून अनेक शब्द कसे तयार करू शकतो हे आपल्याला याच्यामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरी बिल्डिंग हा टॉपिक आपल्याला देण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला याचे प्रश्न विचारले जातात. 4 याचे भाग आहेत सेपरेट आणि 4ही भागावरती प्रश्न जे आहेत हे आपल्याला विचारले जातात. तर शब्दसाठा वाढवणे म्हणजेच व्होकॅब्युलरी बिल्डिंग म्हणजे नेमकं काय आहे, कशासाठी ते करायचं आहे आपण बघूया. Words convey our ideas, thoughts, opinions, emotions exactly and correctly if used correctly. शब्द जे आहेत, शब्दांच्या माध्यमातून आपण काय करतो तर आपल्या मनातल्या संकल्पना, विचार, मत किंवा आपल्या भावना ज्या आहेत हे आपण व्यक्त करतो. पण त्या योग्यपणे व्यक्त कधी होतात, ज्यावेळी आपण योग्य शब्दाचा वापर करून त्या व्यक्त करतो. म्हणजे शब्दांचा वापर ज्यावेळी योग्य पद्धतीने केला जातो त्यावेळी आपल्या मनातल्या भावना, विचार, मत आणि ज्या काही हे आहेत संकल्पना आहेत त्या आपल्याला योग्य पद्धतीने मांडता येतात. शब्दांचा योग्य वापर केल्यावरच आपल्याला त्या योग्य पद्धतीने मांडता येतात. लर्निंग अँड युझिंग न्यू वर्ड्स बिल्ड्स आवर व्होकॅब्युलरी ऑफ अ पर्टिक्युलर लँग्वेज. आणि म्हणून एखादी भाषा वापरत असताना त्या भाषेमधले नवनवीन शब्द शिकणे याच्यामुळे काय होतं तर त्या भाषेतला शब्दसाठा आपला वाढला जातो आणि ती भाषा जी आहे ती प्रभावीपणे आपल्याला वापरता येते. यासाठी आपल्याला शब्दसाठा जो आहे तो वाढवायचा आहे. वी मस्ट केअरफुली स्टडी डिफरंट फीचर्स ऑफ वर्ड्स. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तर जे त्या भाषेतले शब्द आहेत त्या भाषेचे शब्दांची वेगवेगळे वैशिष्ट्ये जे आहेत हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या भाषेमध्ये शब्द वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतात, तर ती पद्धत किंवा ती जी वैशिष्ट्ये आहेत शब्द तयार होण्याची ती वैशिष्ट्ये आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, तरच आपल्याला आपला शब्दसाठा जो आहे तो वाढवता येतो. A person's vocabulary is not only the measure of his or her educational attainment but also a key to success in career. एखाद्या व्यक्तीचा शब्दसाठा किती आहे याच्यातून फक्त तो किती शिकलेला आहे हेच समजत नाही, तर तो त्याच्या करिअरमध्ये यशस्वी कसा होतो हे सुद्धा आपल्याला त्याच्या शब्दसाठ्यावरून जाणून घेता येतं. किंवा त्याचा शब्दसाठा जास्त असेल तर तो करिअरमध्ये यश मिळवतो, शिवाय त्याचं नॉलेजही जास्त असतं. म्हणजे फक्त नॉलेजचीच माहिती मिळत नाही, तर करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा शब्दसाठा जास्त असणं किंवा शब्दसंचय आपला वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे. In order to overcome difficulties in developing vocabulary, we need to learn the topics such as rules of spelling, words often confused, collocations and idioms. आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या स्वतःकडे असणारा जो शब्दसाठा आहे तो शब्दसाठा जर आपल्याला वाढवायचा असेल, नवनवीन शब्द जर आपल्याला शिकायचे असतील, त्या नवनवीन शब्दांच्या माहितीच्या आधारे जर आपल्याला भाषा सुधारावायची असेल आपली किंवा आपल्याला भाषेचा वापर हा प्रभावीपणे करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, वेगवेगळे टॉपिक जे आहेत व्होकॅब्युलरी बिल्डिंग मधले शब्दसाठा वाढवणारे जे वेगवेगळे टॉपिक आहेत ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि ते टॉपिक कोणकोणते आहेत तर रूल्स ऑफ स्पेलिंग. इंग्रजी भाषेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्याला इंग्रजीचे स्पेलिंग आपल्याला वापरावे लागतात आणि त्या स्पेलिंगचा वापर करत असताना आपले बरेचसे स्पेलिंग जे ते चुकतात. तर ते का चुकतात किंवा ते चुकू नयेत म्हणून काय करायचं आहे तर
स्पेलिंगचे नियम आपण बघायचे आहेत. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. आता काही शब्द आपल्याला गोंधळात टाकतात. आता गोंधळात टाकणाऱ्या शब्दांची यादी आपल्याला बघायची आहे त्याच्यामध्ये, आणि त्या शब्दांचा जो गोंधळ आहे तो होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, तर त्या शब्दांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आहे कोलोकेशन्स. कोलोकेशन्स या शब्दाचा अर्थ आहे सवयीनं एकत्र येणारे शब्द. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा शब्द जर आपण उच्चारला, एखादा शब्द जर आपण उच्चारला तर त्याच्याबरोबर ऑटोमॅटिक दुसरा शब्द आपल्याला आठवतो. असे जे शब्द असतात जे सवयीने एकत्र येतात त्याला कोलोकेशन्स असं म्हटलं जातं. आणि इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. तर या 4 प्रकारच्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला व्होकॅब्युलरी बिल्डिंग मध्ये करायचा आहे. रूल्स ऑफ स्पेलिंग, शब्दांचे नियम, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड, गोंधळात टाकणारे शब्द, कोलोकेशन्स, सवयीने एकत्र येणारे शब्द, अँड इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. तर या 4 गोष्टींचा अभ्यास आपल्याला व्होकॅब्युलरी बिल्डिंग या पार्ट मध्ये इंग्रजीच्या करायचा आहे. आता या 4 पार्टचा अभ्यास करत असताना काही ठराविक गोष्टी आपल्याला इथे समजून घ्यायच्या. त्या म्हणजे काय, तर बघा, सर्टनली देर आर डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ स्पेलिंग अँड प्रोनाउन्सिएशन इन द वे इंग्लिश लँग्वेज इज युज्ड. नक्कीच इंग्रजी भाषा वापरत असताना इंग्रजी भाषेचे शब्द, त्याचा उच्चार आणि त्याचं स्पेलिंग हे आपल्याला वेगळं असलं असं जाणवतं. त्याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला जाणवतं. म्हणजे इंग्रजी भाषेतले शब्द आणि त्याचा उच्चार, फॉर एक्झाम्पल सायकोलॉजी या शब्दाचा उच्चार आपण असं समजू शकतो की एस न सुरू होत असेल, परंतु ते तसं न होता पी न सुरू होतं, PSYCHOLOGY. आता अशा प्रकारे शब्दाचं स्पेलिंग वेगळं आणि उच्चार वेगळा. किंवा न्यूमोनिया आपण म्हणतो, न्यूमोनियाचा सुद्धा उच्चार जो आहे तो पी न सुरू होतो. असे बरेचसे शब्द आहेत इंग्रजीमध्ये ज्याचं स्पेलिंग थोडंसं वेगळं आहे, उच्चार वेगळा आहे इंग्रजी भाषेमध्ये. आणि हा जो फरक आहे तो फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. अंडरस्टँडिंग दीज डिफरन्सेस अँड हॅव्हिंग एक्सटेन्सिव्ह रीडिंग इन व्हरायटी ऑफ टॉपिक्स आर इफेक्टिव्ह वेज टू बिल्ड इंग्लिश व्होकॅब्युलरी. आणि मग हे फरक समजून घेणं, सतत इंग्रजी वाचत राहणं, त्याच्यामधून आपला शब्दसाठा वाढवत राहणं हे अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला इंग्रजी भाषा चांगल्या पद्धतीने प्रभुत्व मिळवून वापरायची असेल तर. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे फरक जे आहेत शब्दांमध्ये, ते फरक समजून घेणं आणि जास्तीत जास्त वाचन करून शब्दसाठा वाढवणं हे अतिशय गरजेचं आहे जर आपल्याला इंग्रजी भाषा जी आहे ती चांगल्या पद्धतीने वापरायची असेल तर. आता त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे आपण अभ्यासणार आहोत तो आहे रूल्स ऑफ स्पेलिंग. आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल स्पेलिंग वेगळं आहे, प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे, किंवा एकाच लेटरचे 2 वेगवेगळे उच्चार आहेत. तर असं का होतं इंग्रजीमध्ये, तर त्याचे नियम आपल्याला इथं पाहायचे आहेत. त्यानंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड असं एक आहे, म्हणजे गोंधळात टाकणारे शब्द. फॉर एक्झाम्पल काही शब्द असे असतात बघा, मी तुम्हाला तिथं दाखवतोय. आता हे दोन्ही शब्द जे आहेत प्रिन्सिपल, उच्चार सेम आहे, स्पेलिंग वेगळा आहे, अर्थ वेगळा आहे. तर आता हे शब्द जे आहेत आपल्याला गोंधळात टाकू शकतात. कोणतं प्रिन्सिपल कुठं वापरायचं, असे जे गोंधळात टाकणारे शब्द आहेत हे शब्द आपल्याला तिथं बघायचे आहेत. अशा बऱ्याचशा जोड्या आहेत, जवळजवळ 100-150 जोड्या आहेत या शब्दांच्या. फॉर एक्झाम्पल मीठ आणि मीठ असं आहे, किंवा फ्लॉवर आणि फ्लॉवर असे शब्द आहेत. तर असे वेगवेगळे शब्द आहेत जे आपल्याला गोंधळात टाकतात. तर ते शब्द आपल्याला वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड या टॉपिक मध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर कोलोकेशन्स आहेत. आता कोलोकेशन्स म्हणजे काय आहे, तर सवयीने एकत्र येणारे शब्द. आता सवयीने एकत्र येणारे शब्द म्हणजे कसले, तर डार्क हा शब्द आपण उच्चारल्यानंतर डार्क या शब्दाबरोबर आपल्याला इतर शब्द कोणते आठवतात ते बघायचं. तर ते शब्द सवयीने एकत्र येत असतात. फॉर एक्झाम्पल डार्क नाईट किंवा डार्क चॉकलेट. तर डार्क नाईट, डार्क चॉकलेट हे सवयीने एकत्र येणारे शब्द आहेत. किंवा हॅव हा जर शब्द वापरला आपण, हॅव अ पार्टी असं आपण म्हणू शकतो, किंवा हॅव अ बाथ, किंवा पे, PAY, पे असा जर शब्द वापरला तर पे अटेन्शन, किंवा पे द प्राइस, किंवा पे द फाईन. असे शब्द येतात हे कोलोकेशन्स मध्ये येतात, म्हणजे सवयीने एकत्र येणारे शब्द असतात. आणि पुढे आहे इडियम्स म्हणजे काय आहे, तर वाक्प्रचार. फॉर एक्झाम्पल एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, किंवा टिट फॉर टॅट. असे जे शब्द आहेत
हे इडियम्स मध्ये वापरले जातात, म्हणजे वाक्प्रचारामध्ये वापरले जातात. तर आपल्याला इंग्रजीचा शब्दसाठा वापरण्यासाठी या 4 टॉपिकचा अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग करू शकतो. आणि हा प्रत्येक पार्ट जो आहे तो 4-4 मार्काला आहे. तो 4-4 16 मार्काला हा पार्ट आहे. रूल्स ऑफ स्पेलिंग मध्ये तुम्हाला कसं एक्सरसाइज दिली जाते, आपण हे एक्सरसाइज सुद्धा इथं पाहणार आहोत. तर पहिल्या टॉपिककडे आपल्याला वळायचं आहे, रूल्स ऑफ स्पेलिंग. रूल्स ऑफ स्पेलिंग आपल्याला का अभ्यासायचं आहे बघा. मिस स्पेलिंग इज द मोस्ट फ्रिक्वेंटली मेड एरर इन रायटिंग. ज्यावेळी आपण इंग्रजी भाषेचा वापर करतो लेखी स्वरूपामध्ये, त्यावेळी आपले स्पेलिंग जे आहे ते बऱ्याच वेळा चुकतात. आणि ही जी चूक आहे ही अतिशय गंभीर चूक आहे. स्पेलिंग चुकणं ही अतिशय गंभीर चूक आहे. टू अवॉइड द स्पेलिंग मिस्टेक्स वन नीड्स टू यूज अ डिक्शनरी अँड अ स्पेल चेकर. जर समजा एखाद्या व्यक्तीला स्पेलिंग मिस्टेक होत असतील आणि त्याला जर त्या टाळायच्या असतील तर डिक्शनरीचा वापर करावा लागतो किंवा स्पेलिंग चेकरचा वापर करावा लागतो, ज्याच्यामध्ये स्पेलिंग करेक्ट काय आहे आणि चुकीचं काय आहे हे आपल्याला दाखवलं जातं. तर अशा स्पेलिंग चेकरचा किंवा डिक्शनरीचा वापर करावा लागतो. जर समजा एखाद्या व्यक्तीला स्पेलिंग चुकायचं नाहीये, त्याला जर त्याच्या स्पेलिंग मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर त्याला थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे. वन कॅन इम्प्रूव्ह द स्पेलिंग्स विथ लिटिल एफर्ट. अतिशय थोड्याच प्रयत्नानं एखाद्या व्यक्ती काय करू शकतो तर स्पेलिंगचं जे काही हे आहेत रूल्स आहेत तो शिकून ते काय करू शकतो तर स्वतःचं स्पेलिंग जे आहे ते सुधारू शकतो. ऑलमोस्ट 90% ऑफ द इंग्लिश वर्ड्स कॅन बी स्पेल्ड करेक्टली इफ अ स्टुडंट नोज द बेसिक पॅटर्न प्रिन्सिपल अँड रूल्स ऑफ स्पेलिंग. 90% जास्त इंग्रजीतले शब्द जे आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने येऊ शकतात जर त्यानं काही ठराविक नियमांचं पालन केलं, रूल्स ऑफ स्पेलिंगचं पालन केलं, काही ठराविक पॅटर्न्स लक्षात ठेवले स्पेलिंगचे, तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं न चुकता इंग्रजीचे स्पेलिंग जे आहेत हे तो वापरू शकतो. Knowing spelling rules and exception to these rules will surely help you to understand why spelling is the way it is. स्पेलिंगचे रूल्स माहीत करून घेणं, त्याला अपवाद असणारे जे अपवाद आहेत ते माहीत करून घेणं, हे जर एखाद्या विद्यार्थ्यानं केलं तर त्या विद्यार्थ्याला समजू शकते की बाबा एखाद्या स्पेलिंगचं, एखाद्या शब्दाचं स्पेलिंग जे आहे ते असं का आहे आणि ते त्याला अपवाद कोणता आहे हे त्या विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीनं माहित होऊ शकतं. आणि मग ते जे स्पेलिंगचे रूल्स आहेत ते खालील प्रमाणे आहेत. द फॉलोइंग आर सम ऑफ द रूल्स ऑफ स्पेलिंग. आणि खाली दिलेले जे काही रूल्स आहेत स्पेलिंगचे ते खालील प्रमाणे आहेत. आता एक सर्वसाधारणपणे 14 ते 15 रूल्स आपल्याला रूल्स ऑफ स्पेलिंग मध्ये बघायचे आहेत. आता काही रूल्स जे आहेत हे स्पेलिंगशी निगडीत आहेत, काही रूल्स जे आहेत हे उच्चार आणि त्याचं स्पेलिंग याच्याशी निगडीत आहेत. म्हणजे एखादं लेटर कसं उच्चारलं जातं, कुठं ते कसं उच्चारलं जातं याच्याबद्दलचे काही नियम आहेत. आणि एखाद्या स्पेलिंग, एखाद्या शब्दाचं स्पेलिंग असं का आहे त्याचे काही नियम आहेत. तर त्यातलं रूल नंबर 1 आहे, रूल्स ऑफ स्पेलिंग मधला रूल नंबर 1 जो आहे तो कसा आहे बघा. कॉन्सोनंट सी सेज क but it always softens to s when it is followed by I, E or Y. आता हा रूल नेमकं काय सांगतोय तर सी जे लेटर आहे, इंग्रजी मधलं सी जे लेटर आहे त्याचा उच्चार हा नेहमी क असा केला जातो. इंग्रजीमधील सी या लेटरचा उच्चार क असा केला जातो नेहमी. परंतु त्याच्यानंतर त्या लेटर नंतर जर शब्दामध्ये ई, आय किंवा वाय यापैकी एखादं लेटर आलेलं असेल तर त्याचा उच्चार स असा केला जातो. म्हणजे इतर सर्व ठिकाणी त्याचा उच्चार क असा केला जातो. परंतु ज्यावेळी सी या लेटर नंतर शब्दामध्ये ई, आय किंवा वाय यापैकी एखादं लेटर येतं त्यावेळी त्याचा उच्चार जो आहे तो स असा केला जातो. पहिलं एक्झाम्पल बघा, प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये दोन्हीकडे सी या लेटरचा वापर करण्यात आलेला आहे. दोन्हीकडे सी या लेटरचा वापर करण्यात आलेला आहे. पहिल्या सी चा उच्चार क असा केला जातो आणि दुसऱ्या सी चा उच्चार स असा केला जातो. आता दुसऱ्या सी चा उच्चार स असा का केला जातो तर त्याच्यानंतर ई हे लेटर आलेलं आहे, त्यामुळे त्याचा उच्चार जो आहे तो स असा केला जातो. पहिल्या सी नंतर टी हे लेटर आलेलं आहे, त्यामुळे त्याचा उच्चार क असा केला जातो. दुसरं एक्झाम्पल, इंटिमसी. आता शेवट सी आलेला आहे, त्याच्यानंतर वाय आलेला आहे, त्याच्यानंतर वाय आलेला असल्यामुळे सी या लेटरचा उच्चार स असा केला जातो. सिलेंडर, सिलेंडर मध्ये हे पहिल्या जागी जरी आलेला असला शब्द तरी सी नंतर वाय हे लेटर असल्यामुळे त्याचा उच्चार स असा केला जातो. सिटी, सी या लेटर नंतर आय हे लेटर आलेलं आहे त्यामुळे त्याचा उच्चार स असा केला जातो. सिव्हिल मध्ये सुद्धा तसंच आहे, सी नंतर आय आलेला आहे त्यामुळे त्याचा उच्चार स असा केला जातो.
परंतु दुसरे शब्द जे आहेत त्याच्यामध्ये सी या लेटरचा उच्चार क असा केला जातो. ते शब्द काय आहेत बघा. वेअर ॲज इन अदर वर्ड्स लाईक केक, क्रीम, अटॅक अँड लॉजिक इट इज प्रोनाउन्स्ड ॲज क. परंतु इतर काही शब्द आहेत, त्या इतर काही शब्दांमध्ये काय केलं जातं, तर सी चा उच्चार जो आहे तो क असा केला जातो. फॉर एक्झाम्पल केक, त्याच्यानंतर ई, आय किंवा वाय हे लेटर आलेलं नाही सी या लेटर नंतर, त्यामुळे त्याचा उच्चार क असा केला गेलेला आहे. क्रीम, क्रीम या शब्दामध्ये सी या लेटर नंतर आर हे लेटर आलेलं आहे, म्हणजे आय, ई किंवा वाय आलेलं नाही, त्यामुळे त्याचा उच्चार क असा केला जातो. किंवा अटॅक, अटॅक या लेटरमध्ये सी नंतर के आलेला आहे, त्यामुळे त्याचा उच्चार क असा केला गेलेला आहे. किंवा लॉजिक, लॉजिक या शब्दामध्ये तर सी नंतर काहीच आलेलं नाही, तरी परंतु त्याचा उच्चार क असा केला, म्हणजे सी या लेटरचा उच्चार क असा केला जातो नेहमी. परंतु जर त्या लेटर नंतर सी या लेटर नंतर जर आय, ई किंवा वाय जर आलेला असेल तर त्याचा उच्चार हा नेहमी क असा केला जाईल. सॉरी, सी स असा केला जाईल. आय, ई आणि वाय यापैकी एखादं लेटर आलेलं असेल तर सी या लेटरचा उच्चार हा स असा केला जाईल. इतर सर्व ठिकाणी मात्र त्याचा उच्चार जो आहे तो क असा केला जाईल. हा रूल्स ऑफ स्पेलिंग मधल्या पहिला नियम आहे जो सी या लेटर बद्दलचा आहे. नंतर रूल नंबर 2 जो आहे तो जी या लेटरच्या उच्चाराबद्दलचा आहे. पहिले दोन जे रूल्स आहेत हे उच्चाराबद्दलचेच आहेत. पहिला नियम जो आहे तो सी या लेटरच्या उच्चाराबद्दल होता. सी या लेटरचा उच्चार क आणि स असा कसा होतो. मग आपल्याला आता कारण समजलेलं आहे की त्याचा उच्चार स हा कसा होत असेल, तर त्याच्यानंतर ई, आय किंवा वाय हे लेटर आले असेल तर त्याचा उच्चार स असा होतो आणि बाकी सर्व ठिकाणी क असा होतो. त्याच पद्धतीने जी या लेटरचा उच्चाराचा आहे. कॉन्सोनंट जी may sometimes be pronounced as the sound of consonant J when it is followed by I, E or Y. इथं सुद्धा तोच नियम आहे की ग हे जे लेटर आहे, जी जे लेटर आहे त्या जी या लेटरचा उच्चार ज असा केला जातो ज्यावेळी जी या लेटर नंतर ई, आय किंवा वाय आलेला असेल तर. आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये दोन्ही उच्चार तिथं आलेले आहेत बघा. गेज, GUAGE असं शब्द आहे आणि पहिला जो आहे तो जी हे लेटर आपण ग असं उच्चारतो, त्याच्यानंतर ए हे अ हा साऊंड आलेला आहे, परंतु दुसरं जे जी आहे त्याचा उच्चार आपण ज असा करतो. कारण का, तर त्याच्यानंतर ई आलेला आहे. लॉज, ज असा उच्चार करतो कारण त्याच्यानंतर ई आलेला आहे. जिंजर, याच्यामध्ये दोन्हीकडे ज असा उच्चार करतो आपण, एकानंतर आय आलं एकानंतर ई आलेला आहे. जिम्नॅस्टिक, इथं सुद्धा ज असा उच्चार करतो कारण त्याच्यानंतर वाय आलेला आहे. जिओग्राफी, आता इथं मात्र पहिल्या जीचा उच्चार आपण ज असा करतो आणि दुसऱ्याचा उच्चार ग असा करतो कारण पहिल्या जीच्या नंतर ई आलेला आहे, दुसऱ्या जीच्या नंतर आर आलेला आहे. बायोलॉजी, वाय आलेला आहे शेवटी, त्यामुळे ज असा त्याचा उच्चार करतो. जेस्चर मध्ये ज असा उच्चार करतो कारण शेवटी ई आलेला आहे आणि लॉजिक मध्ये आय आलेला असल्यामुळे ज असा त्याचा उच्चार करतो आपण. तर हे उच्चार जे आहेत हे उच्चार मी इथं लिहितो बघा. स या लेटरचा, सी या लेटरचा उच्चार क असा केला जातो इतर सर्व ठिकाणी, परंतु जर त्याच्यानंतर आय, ई किंवा वाय हे लेटर आलेले असेल तर त्याचा उच्चार स असा केला जातो. आणि जी या उच्चाराचा, जी या लेटरचा उच्चार नेहमी ग असा केला जातो, परंतु जर त्याच्यानंतर आय, ई किंवा वाय आलेला असेल तर त्याचा उच्चार जहाजेचा ज जो आहे त्याच्यासारखा केला जातो. तर हे पहिले दोन नियम जे आहेत हे सी आणि जी या लेटरच्या उच्चाराबद्दलचे आहेत. रूल नंबर 3 जो आहे तो काय आहे बघा. इंग्लिश वर्ड्स डू नॉट एंड इन आय, यू, व्ही और जे. इंग्रजी शब्द जे आहेत हे कधीही आय, यू, व्ही किंवा जे मध्ये त्या शब्दांचा शेवट होत नाही. हा नियम तुम्हाला कुठे उपयोगी पडेल, समजा एखादं स्पेलिंग तुम्हाला दिले असेल, 3 स्पेलिंग दिलेले असतील, 3 पैकी योग्य स्पेलिंग कोणतं ते जर तुम्हाला ओळखायला दिलं आणि 2 स्पेलिंग मध्ये जर शेवटी आय किंवा यू आलेला असेल आणि एका स्पेलिंग मध्ये जर वेगळं आलेलं असेल, ई किंवा वगैरे असं काय आलेलं असेल, तर तुम्ही आय, यू, व्ही, जे याने एंड होणाऱ्या शब्दांना इंग्रजी शब्द म्हणणार नाही, कारण ते शब्द इंग्रजी शब्द कधीही या लेटरने एंड होत नाहीत असं त्याचा नियम आहे. रूल नंबर 4 जो आहे तो मात्र आता काय आहे तर त्याच्यामध्ये
जास्त रूल्स आहेत, त्यामुळे आपण रूल नंबर 4 जो आहे तो फायनल ई रूल्स म्हटलेला आहे. म्हणजे शब्दाच्या शेवटी ई आलेला असेल तर काय करायचं किंवा त्याचं स्पेलिंग कसं होत असतं, तर त्याचे रूल्स आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे रूल्स असल्यामुळे आपण काय केलेलं आहे तर ABCD च्या स्वरूपात ते आपण नियम पुढे टाकलेले आहेत. तर रूल नंबर 4A जो आहे तो काय आहे तर शेवटचा ई काढून टाकण्याबद्दलचा नियम आहे. तर शेवटचा ई काढून टाकला जातो असा नियम आहे. तर तो नियम काय बघा, वर्ड्स एंडिंग इन सायलेंट ई ड्रॉप द ई बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ वॉवल इज ऍडेड. समजा एखाद्या शब्दाचा शेवट ई न होत असेल, त्या ईचा उच्चार होत नसेल आणि त्या शब्दाला जर स्वरानं सुरू होणारा शब्द जोडला गेला तर शेवटचा ई काढून टाकला जातो. नियम परत एकदा ऐका, एखाद्या शब्दाचा शेवट ई न होत असेल, त्या ईचा उच्चार होत नसेल आणि त्या शब्दाला स्वरानं सुरू होणारा शब्द जर जोडला गेला तर शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला जातो. आता एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण ते बघूया. एक्झाम्पल्स मध्ये काय सांगितलं, मूव्ह हा शब्द आहे किंवा चेंज हा शब्द आहे. मूव्ह आणि चेंज याच्यामध्ये शेवटच्या ईचा उच्चार होत नाही आणि जर मूव्ह किंवा चेंज या शब्दाला जर आयएनजी शब्द आपल्याला जोडायचा असेल तर शेवटचा ई जो आहे तो काढून टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल मूव्ह MOVE मूव्ह असं स्पेलिंग आहे आणि त्याला जर आयएनजी जोडायचं असेल तर MOVING करावं लागतं, ई जो आहे तो काढून टाकावा लागतो. तसंच चेंज या शब्दाचा आहे, चेंज मध्ये शेवटचा ई आहे तो आपल्याला उच्चारला जात नाही, त्याला जर आयएनजी जोडायचा असेल, फक्त आयएनजी बद्दलचा नियम नाहीये हे लक्षात ठेवा. आयएनजी जोडतानाच असं होत नाही. तर मूव्ह या शब्दाला जर ईडी प्रत्यय जोडायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, ई जो आहे तो काढून टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल MOVING करावं लागतं आयएनजी साठी. पण ईडी साठी सुद्धा डबल ई न ठेवता एकच ईडी प्रत्ययाचं ई जे आहे ते ठेवावं लागतं, एक ई काढून टाकावं लागतं. तसंच चेंज साठी सुद्धा आहे. चेंज या शब्दाचा शेवट ई न होतो, ईचा उच्चार केला जात नाही, त्याला आयएनजी जोडायचा असेल तर ई काढून टाकावा लागतो. तसंच ईडी प्रत्यय जोडायचा असेल तर तो सुद्धा काढून टाकावा लागतो, एक ई जो आहे तो काढून टाकावा लागतो. म्हणजे ईडी प्रत्ययाचा ई ठेवावा लागतो आणि चेंज मधला ई जो आहे तो काढून टाकावा लागतो. तर अशा पद्धतीनं हा फायनल ई चा रूल नंबर 1 आहे. शेवटचा ई जो आहे तो सायलेंट असेल, सायलेंट म्हणजे उच्चारला जात नसेल आणि त्याच्यानंतर जर स्वरानं सुरू होणारा एखादा शब्द जर जोडला गेलेला असेल तर तो शेवटचा ई जो आहे तो काढून टाकावा लागतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर रूल नंबर 4B आहे. पहिला आपण 4A जो पाहिला होता तो फायनल ई बद्दलचा होता. आता त्यालाच विरोधी नियम आहे, त्याच्या विरुद्ध 4B हा नियम आहे. ई कधी ठेवला जातो, ई ड्रॉप कधी केला जात नाही. जरी शब्दाचा शेवट ई न होत असेल आणि ई हा सायलेंट असेल तरी सुद्धा काही ठिकाणी ई जो आहे तो ड्रॉप केला जात नाही. आणि तो कधी केला जात नाही त्याचा नियम आहे रूल नंबर 4B. फायनल ई रिमेन्स बिफोर अ सफिक्स बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट इज ऍडेड. म्हणजे व्यंजनानं सुरू होणारा शब्द जर शब्दाला जोडला गेला तर शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला जात नाही. फॉर एक्झाम्पल एंगेज ENGAGE असा आहे, शेवटच्या ईचा उच्चार होत नाही, परंतु जर त्याला MENT मेंट हा जर कॉन्सोनंटने सुरू होणारा म्हणजे व्यंजनानं सुरू होणारा शब्द जर जोडायचा असेल तर तो ई जो आहे तो काढून टाकला जात नाही. फॉर एक्झाम्पल एंगेज ENGAGE आहे, त्याला जर मेंट जोडायचं असेल तर एंगेजमेंट या शब्दाचं स्पेलिंग होईल ENGAGE MENT, शेवटचा ई जो आहे तो तसाच राहतो. किंवा केअर CARE शेवटचा ई आहे आणि तो ई जो आहे तो काढून टाकला जात नाही, कारण का तर त्याला FUL जोडला तरी सुद्धा तो तसाच राहतो. केअरफुल CAREFUL. तर हा पहिला नियम आपण पहिला ई काढून टाकण्याचा. स्वरानं सुरू होणारा शब्द जर अटॅच केला तर शेवटचा शांत सायलेंट असलेला ई जो आहे तो काढून टाकला जातो. आणि दुसरा नियम पहिला ई तसाच राहतो जर त्याला व्यंजनानं सुरू होणारा शब्द जर अटॅच केला. तर आता या नियमाला काही अपवाद आहेत. फायनल ई रूल्सचे जे अपवाद आहेत म्हणजे शेवटी ई आलेला आहे आणि जो स्वर आहे व्यंजन आहे, व्यंजनानं सुरू होणारा शब्द जरी अटॅच केला तरी सुद्धा काय आहे शेवटचा ई काढला जातो. व्यंजनानं सुरू होणारा जरी शब्द त्याला अटॅच केला तरी शेवटचा ई जो आहे तो काढला जातो. हा त्याचा रूल नंबर 4B ला अपवाद आहे.
रूल नंबर 4B मध्ये काय सांगितलंय की शब्दाचा शेवट ई न होत असेल आणि त्याला जर व्यंजनानं सुरू होणारा शब्द जोडला गेला तर ई जो आहे तो तसाच राहतो. पण इथं तसा राहत नाही, इथं निघून जातो. फॉर एक्झाम्पल ट्रू, TRUE असं स्पेलिंग आहे आणि त्याला LY जोडायचा आहे. एल हा व्यंजन आहे आणि LY जोडत असताना मात्र ई जो आहे तो इथं काढून टाकला जातो. TRUELY असं न करता TRULY असं स्पेलिंग केलं जातं. किंवा DUE आहे, त्याला जर LY जोडायचं असेल तर DULY असं केलं जातं. ई जो आहे तो काढून टाकला जातो. आर्ग्यू, ARGUE, त्याला जर MENT जो शब्द आहे तो जर जोडायचा असेल तर त्याचा ई जो आहे तो काढून टाकला जातो. ARGUMENT. होल, WHOLE असं स्पेलिंग आहे, त्याला जर LY जोडायचं असेल तर शेवटचा ई जो आहे तो ड्रॉप केला जातो. WHOLLY. 9, NINE, त्याला जर TH जोडायचं असेल तर शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला जातो. NINE असेल तर NINTH असं होतं. आणि AWE, त्याला जर FUL जोडायचं असेल तर शेवटचा ई जो आहे तो काढून टाकला जातो. तर रूल नंबर 4B जो आहे, रूल नंबर 4B जो आहे त्या 4B ला एक्सेप्शन इथं दिलेलं आहे. 4B मध्ये काय सांगितलं होतं, शेवटचा ई तसाच राहील जर व्यंजनानं सुरू होणारा शब्द त्याला अटॅच केला तर. परंतु तोच नियम आहे, व्यंजनानं अटॅच केला गेलेला शब्द आहे परंतु ई जो आहे तो काढून टाकला जातो, तर तो त्याला 4B ला अपवाद असणारा नियम आहे. रूल नंबर 4C आहे. रूल नंबर 4C तो काय बघा, द फायनल ई रिमेन्स इफ द word ends in CE or GE to keep a soft sound with able or OUS. आता हा नियम काय म्हणतोय, काळजीपूर्वकपणे ऐका. शेवटचा ई तसाच राहील जर शब्दाचा शेवट CE किंवा GE न होत असेल आणि त्या शब्दाला एबल किंवा OUS हा शब्द जोडला जात असेल तर. परत एकदा ऐका नियम, शेवटचा ई शब्दाच्या तसाच राहील जर शब्दाचा शेवट CE किंवा GE न होत असेल आणि त्या शब्दाला एबल किंवा OUS हा शब्द जोडला जात असेल तर. एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊयात आपण. करेज, COURAGE शब्द आहे करेज, त्याचा शेवट होतोय GE न, म्हणजे शेवटी ई आहे आणि त्याला OUS हा जर शब्द जोडायचा असेल तर तिथं ई जो आहे तो ड्रॉप केला जात नाही, तसाच राहतो. COURAGE असं स्पेलिंग आहे, त्याला OUS आपल्याला जोडायचं आहे आणि OUS जोडत असताना त्याचं स्पेलिंग होईल COURAGEOUS. ई तो आहे तो तसाच राहील. सिमिलरली आउटरेज, त्याला जर OUS जोडायचा असेल तर शेवटचा ई तसाच राहील. स्पेलिंग जे आहे त्याचा शेवट GE न होतोय, शेवटचा ई ड्रॉप केला जात नाही जरी त्याला OUS जोडला तरी. OUTRAGE आणि त्याचं हे जे आहे OUS स्पेलिंग जोडल्यानंतर सुद्धा ई जो आहे तो निघून जात नाही. OUTRAGEOUS असं स्पेलिंग होतं. नोटीस, शब्दाचा शेवट CE न झालेला आहे, शेवटी ई आलेला आहे आणि ते तसंच राहील जर त्याला एबल हा शब्द जोडला तर. फॉर एक्झाम्पल नोटीस, NOTICE, त्याचं डॅश केलेलं आहे आणि पुढं NOTICEABLE. मॅनेज, MANAGE, तर त्याला एबल हा शब्द जोडला तर MANAGEABLE, म्हणजे इथे ई जो आहे तो ड्रॉप केला जात नाही. शब्दाचा शेवट CE किंवा GE न होत असेल तर त्या शब्दाचा ई जो आहे तो ड्रॉप केला जात नाही जरी त्याला एबल किंवा OUS असा शब्द जोडला तरी. रूल नंबर 5 आपल्याला बघायचा आहे. रूल नंबर 5 काय आहे बघा. आता हा काळजीपूर्वक ऐकायचा कारण हा जरा कन्फ्युज करणारा रूल आहे, गोंधळात टाकू शकतो. वन सिलेबल वर्ड एंडिंग इन अ सिंगल vowel and single consonant, double the consonant before a suffix beginning with a vowel is added. नियम परत एकदा ऐका काय आहे. सिंगल सिलेबल वर्ड, सिंगल सिलेबल वर्ड म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये एकच स्वर येतो असे शब्द, ज्या शब्दामध्ये एकच स्वर येतो असे शब्द ज्यावेळी येतात आणि त्या शब्दाचा शेवट एका स्वराने आणि एका व्यंजनाने होत असेल तर शेवटचं लेटर जे आहे ते त्या शब्दाचं 2 वेळा लिहिलं जातं
त्याच्यानंतर स्वराने सुरू होणारा शब्द अटॅच केला तर, आता एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्या हा नियम. बेग हा शब्द आहे, BEG, याच्यामध्ये स्वर किती वापरलेत आणि व्यंजन किती वापरलेत बघा, मी ते आयडेंटिफाय करतो. फॉर एक्झाम्पल, हा जो शब्द आहे याच्यामध्ये बी हे जे लेटर आहे हे काय आहे तर व्यंजन आहे, ई जे लेटर आहे हे स्वर आहे, आणि जी हे लेटर जे आहे ते व्यंजन आहे. म्हणजे या शब्दामध्ये एकच स्वर वापरला गेलेला आहे, त्याला वन सिलेबल वर्ड असं म्हटलं जातं. या शब्दामध्ये एकच स्वर वापरला गेलाय, त्यामुळे त्याला वन सिलेबल वर्ड असं म्हटलं जातं. याच पद्धतीने इतर शब्द सुद्धा आहेत. हॉट मध्ये ह पहिलं जे लेटर आहे तो व्यंजन आहे, दुसरा जो लेटर आहे तो स्वर आहे, तिसरा जे लेटर आहे ते परत व्यंजन आहे. परत रन, रन मध्ये पहिलं लेटर व्यंजन आहे, दुसरं लेटर स्वर आहे, तिसरं लेटर व्यंजन आहे. सॅड, पहिलं लेटर व्यंजन आहे, दुसरं लेटर स्वर आहे, तिसरं लेटर व्यंजन आहे. तर असे जे शब्द आहेत या शब्दांना वन सिलेबल वर्ड असं म्हटलं जातं, म्हणजे एक स्वर असणारे शब्द. आणि जर या शब्दांचा शेवट एका स्वरानं आणि एका व्यंजनानं होत असेल, आता इथं तसंच होतंय, एक स्वर आणि एक व्यंजनानं या शब्दांचा शेवट होतोय. EG, ई स्वर जी व्यंजन, OT ओ स्वर टी व्यंजन, UN यू व्यंजन, N स्वर, AD ए व्यंजन डी स्वर, सॉरी ए स्वर डी व्यंजन, यू स्वर एन व्यंजन, ई स्वर जी व्यंजन आणि ओ स्वर टी व्यंजन. तर अशा प्रकारे शब्दाचा शेवट जो आहे तो एका स्वरानं आणि एका व्यंजनानं होत असेल तर शेवटचं जे व्यंजन आहे ते 2 वेळा लिहिलं जातं. केव्हा? जेव्हा त्या शब्दाला स्वरानं सुरू होणारा दुसरा शब्द अटॅच केला जाईल. फॉर एक्झाम्पल BEG या शब्दाला जर ED प्रत्यय जर ऍड करायचा असेल आपल्याला तर शेवटचं जी जे आहे ते डबल लिहावं लागतं. BEG हा शब्द आहे, या शब्दाला आपल्याला ED हा प्रत्यय ऍड करायचा आहे. तो जर ऍड करायचा असेल तर जी हे लेटर आपल्याला डबल लिहावं लागतं. हॉट HOT या शब्दाला जर आपल्याला EST प्रत्यय ऍड करायचा असेल तर शेवटचं जे टी आहे हॉट मधलं ते डबल लिहावं लागतं. रन या शब्दाला जर ING प्रत्यय आपल्याला ऍड करावं लागत असेल तर शेवटचं एन जे आहे ते रन मधलं डबल लिहावं लागतं. सॅड याला जर EST प्रत्यय आपल्याला ऍड करावा लागत असेल तर शेवटचं डी जे आहे ते डबल लिहावं लागतं. तर हे सगळे शब्द सिंगल सिलेबल वर्ड आहेत, म्हणजे या सगळ्या शब्दांमध्ये एकच स्वर आलेला आहे. शब्दाचा शेवट एका स्वरानं आणि एका व्यंजनानं झालेला आहे. आणि याला ED प्रत्यय लागला शब्दाला, EST प्रत्यय लागला किंवा ING प्रत्यय लागला यापैकी शब्दांना. तर हे सगळे जे प्रत्यय आहेत हे प्रत्यय सुरू होताना कशा होतात बघा, हे सगळे प्रत्यय जे आहेत हे व्यंजन स्वरानं सुरू होतात. ई, आय हे सगळे स्वरानं सुरू होणारे शब्द आहेत. मग हे जर त्याला आपण ज्यावेळी जोडतो त्या शब्दांना त्यावेळी त्या शब्दाचं शेवटचं लेटर आपल्याला डबल करावं लागतं. शेवटचं लेटर जे आहे ते 2 वेळा लिहावं लागतं. या नियमाला अपवाद आहे. विश WISH या शब्दामध्ये सुद्धा एकच स्वर आहे, तो स्वर आहे आय आणि शेवट जो आहे तो व्यंजन आहे SH. आणि याला ED प्रत्यय लागल्यानंतर मात्र SH जे आहे ते डबल लिहिलं जात नाही. हा त्याला अपवाद आहे त्या नियमाला. वरचा जो नियम आपण पाहिलेला आहे त्या नियमाला हा अपवाद आहे. किंवा फिअर मध्ये एकच स्वर आहे मध्ये इय असा आणि शेवटी आर आहे, तर तो आर जो आहे तो ING लागल्यानंतर डबल होत नाही. तर रूल नंबर 5 जो आहे तो काय म्हणतो बघा, परत एकदा ऐका. एक स्वर असणारे शब्द ज्याचा शेवट एका स्वरानं आणि एका व्यंजनानं होतो अशा शब्दांना जर स्वराने सुरू होणारे शब्द अटॅच केले तर त्या शब्दाचं शेवटचं लेटर 2 वेळा लिहिलं जातं.
आणि याला अपवाद आहेत विश आणि फिअर अशासारखे शब्द, ज्याचे शेवटचे लेटर डबल केले जात नाहीत, जरी त्याला स्वरानं सुरू होणारा शब्द जोडला तरी सुद्धा. सेकंड रूल, पुढचा जो रूल आहे तो रूल काय बघा, रूल नंबर 6. इन केस ऑफ डायसिलेबिक और ट्रायसिलेबिक. आता डायसिलेबिक आणि ट्रायसिलेबिक म्हणजे ज्या शब्दांमध्ये दोन व्यंजन आहेत, दोन स्वर येतात किंवा तीन स्वर येतात. डायसिलेबिक म्हणजे दोन स्वर येणारे शब्द आणि ट्रायसिलेबिक म्हणजे तीन स्वर येणारे शब्द. असे जर शब्द असतील आणि त्या शब्दांचा शेवट जर एक स्वर आणि एक व्यंजन असा होत असेल, तर अशा शब्दांच्या शेवटचं लेटर जे आहे ते डबल केलं जातं, 2 वेळा लिहिलं जातं. जर शेवटचा स्वर जो आहे त्याच्यावर जोर दिला गेलेला असेल तर. नियम परत एकदा ऐका, कन्फ्युज करणारा आहे. 2 स्वर असणारे शब्द किंवा 3 स्वर असणारे शब्द जर आले आणि त्या शब्दांचा शेवट जर एक स्वर आणि एक व्यंजन असा होत असेल, तर शेवटचा जो सिलेबल आहे म्हणजे शेवटचे जे स्वर आहे त्या स्वरावरती जोर देऊन जर ते शब्द बोलले जात असतील तर शेवटचं व्यंजन 2 वेळा लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही हे शब्द व्यवस्थित ऐकायचे, पहिले 3 शब्द हे 3 शब्द मी बोलत असताना तुम्हाला कोणतं लेटर जास्त जोर देऊन बोललं गेलंय असं ऐकू येतंय ते मला सांगायचं. बिगिन, रेफर, ऑकर. तर बघा, बिगिन याच्यामध्ये ग या शब्दावरती जास्त उच्चार दिला जातो, रेफर याच्यात फ या शब्दावरती जास्त जोर दिला जातो बोलताना, आणि ऑकर मध्ये क या लेटरवरती जास्त उच्चार दिला जातो, जोर दिला जातो उच्चार करा. तर अशा पद्धतीने या शब्दाला जर तुम्हाला स्वराने सुरू होणारे शब्द जर जोडायचे असतील तर शेवटचं लेटर जे आहे ते डबल करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, बिगिन याच्यामध्ये शेवटचा एन जो आहे तो डबल करावा लागतो जर त्याला आयएनजी किंवा ईआर शब्द जोडणार असाल तर. आयएनजी किंवा ईआर हा शब्द जर बिगिन या शब्दाला जोडायचा असेल तर त्याच्यातलं शेवटचं एन जे आहे ते डबल करावं लागतं. किंवा रेफर या शब्दाला जर आयएनजी किंवा ईडी प्रत्यय जोडायचा असेल तर शेवटचं आर जे आहे ते डबल लिहावं लागतं. कारण रूल काय सांगतोय का, 2 स्वर असणारा शब्द किंवा 3 स्वर असणारा शब्द जर असेल आणि त्याचा शेवट एका स्वरानं आणि एका व्यंजनानं होत असेल तर शेवटचं व्यंजन 2 वेळा लिहिलं जातं जर शेवटचा सिलेबल म्हणजे शेवटचा स्वर जो आहे तो जोरात उच्चारला जात असेल तर. बिगिन याच्यामध्ये ग वरती जास्त जोर दिला जातो, तो स्वराच्या आधीचा शब्द आहे. रेफर याच्यामध्ये सुद्धा स्वराच्या आधीचा शब्द आहे फ, आणि ऑकर त्याच्यामध्ये सुद्धा क हा शब्द आहे जो स्वरांच्या आधी आहे. तर तो जास्त जोर देऊन उच्चारला गेला तर शेवटचं लेटर हे आपल्याला डबल करावं लागतं, त्याला स्वरानं सुरू होणारे शब्द जर अटॅच करायचे असतील तर. इथं बघा, आयएनजी मध्ये आय हा स्वर आहे, ईआर मध्ये ई हा स्वर आहे, आयएनजी इथं आहे आय, ईडी हा प्रत्यय ई आहे, ईएनसीई आहे इथं ई ऑकरन्स, ईडी प्रत्यय आहे ऑकर्ड, आणि ऑकरिंग आयएनजी आहे, आय आहे. तर अशा प्रकारे हा 6वा रूल जो आहे तो काय सांगतोय की 2 सिलेबल असणारे किंवा 3 सिलेबल असणाऱ्या शब्दाच्या शेवटचं जो व्यंजन आहे ते डबल लिहिलं जातं ज्यावेळी त्याला स्वरानं सुरू होणारा शब्द अटॅच केला जातो. पण त्याला एक अट आहे. अट काय आहे तर शेवटचा सिलेबल म्हणजे शेवटचा स्वर जो आहे त्या स्वराच्या अगोदरचं लेटर जे आहे ते जोर देऊन उच्चारलं गेलं पाहिजे.